हरिओम. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. मनशक्तीच्या मनाचे श्लोक या उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. या पुढील सगळी सूत्रे जोशी काकांकडे. सगळ्यांनी कृपया आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवावे. धन्यवाद. सर्वांना हरिओम आणि सर्वांना शुभेच्छा. श्री समर्थ रामदास कृत मनाचे श्लोक हे पाठ आपण घेतो आहोत. आज श्लोक 41 ते 45 आपल्याला बघायचे आहेत. सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे गुरुवंदना, स्वामीजींचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यालक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना म्हणतो. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आतापर्यंत आपण 40व्या श्लोकांपर्यंत मनाचे श्लोक अभ्यास करून आपले झालेले आहेत किंवा अभ्यास करणं सुरू झालेलं आहे आपल्या 40 श्लोकांपर्यंत. एकंदर मानवी जीवनात जे आवश्यक आहे ते कशा पद्धतीने करता येईल आणि ते कशा पद्धतीने करावं ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला या श्लोकांच्या निमित्ताने समर्थ रामदास करत आहेत. त्यातले मागच्या वेळेला आपण जे 5 श्लोक बघितले त्याचा सारांश 36 ते 40 श्लोकांचा सारांश थोडक्यात असा म्हणता येईल आपल्याला की भगवंत हा नेहमी खऱ्या भक्ताजवळच असतो. तो कधी कधी भक्ताची परीक्षा पाहिल, पण भक्ताकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. भक्त संकटात सापडलं की त्याला नेहमी सहाय्य मिळतं. रामदास स्वामी सांगतायत की भगवंतांचं खरं दर्शन माणसाला खऱ्या आनंदाने आश्चर्यचकित करू शकेल, पण अत्यंत उत्कृष्ट समाधान देणाऱ्या भगवंत कृपेला मिळवण्यासाठी माणसांनी स्वतःचं चंचलत्व हळूहळू सोडून दिलं पाहिजे आणि आपलं मन त्या परमेश्वराच्या ठाई अखंड स्थिर ठेवलं पाहिजे. हे मना, तू अखंड स्थिर राहा. स्वतःतले सर्व दोष झटकून आणि आपल्यामध्ये सुयोग्य असे बदल घडवून भगवंता नजीकचं स्थान मिळून तेथे तू कायमची वस्ती कर. साधारणतः हा सारांश आपल्या मागच्या 5 श्लोकांचा. आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हे जे शेवटचं चरण आहे या चरणाचे श्लोक 38 पासून सुरू झालेले आहेत आणि आपण ह्या ठिकाणी सुद्धा ह्या 5 श्लोकामध्ये सुद्धा 2 श्लोक ते बघणार आहोत. पैकी 41 श्लोक. श्रीराम. बहुहिंडता सौख्य होणार नाही, क्षिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतराबोध विदे, मना सज्जना राघवी वस्ती कीटे.
बहुहिंडता सौख्य होणार नाही. हिंडणं म्हणजे भ्रमण करणं, फिरणं. सौख्य म्हणजे समाधान. शिणावे परी नातुडे हित काही. शिणणं म्हणजे दमणं, थकणं, श्रमणं किंवा शीण येणं. नातुडेमध्ये न आतुडे असा भाग आहे आणि आतुडणं म्हणजे हाती येणं, सापडणं, आणि न आतुडे म्हणजे नातुडे म्हणजे काहीच हाती येणार नाही. विचारे बरे अंतरा बोध विजे. अंतर म्हणजे आतला भाग म्हणजे आपलं अंतःकरण. बोध विजे बोधवणं म्हणजे शिकवणं, समजूत घालणं, उपदेश करणं. आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे. सरळ अर्थ असा की समाधान मिळावं म्हणून पुष्कळ भ्रमण केलं तरी ते समाधान मिळणार नाही. पण त्या फिरण्याने श्रम मात्र होतील. कल्याण काही हाती येणार नाही. म्हणून हे म्हणा, चांगल्या आणि नीट विचाराने स्वतःच्या अंतःकरणाची तू समजूत घालावी आणि भगवंतापाशी कायमचा निवास करावा. साधारणतः सरळ अर्थ. आणि आपण आता त्याच्यातला जो थोडासा अर्थाचं विवरण आहे प्रत्येक श्लोकाचं ते बघूया. आपल्याला समाधान पाहिजे असतं, पण आपण ते इकडे तिकडे शोधत असतो. त्या समाधानाचा वास किंवा समाधान असतं कुठे तर भगवंतापाशी असतं. आणि हा भगवंत कुठे इकडे तिकडे राहत नाही, तर तो आपल्या अंतर्यामीच राहतो. पण ही मनाची समजूत पटेपर्यंत मनाला असं वाटत असतं की भगवंत बाहेर आहे, आणि म्हणून त्या मनाच्या नादाने माणूस बाहेर अनेक वस्तूमध्ये, अनेक स्थळामध्ये, अनेक व्यक्तीमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी समाधानाचा शोध करत राहतो. पण त्यामुळे उगाच वणवण हिंडणं होतात आणि श्रम होतात. समाधान काही हाती लागत नाही. म्हणून आपणच आपल्या अंतःकरणाची शुद्ध विचाराने समजूत घालावी आणि मनाने भगवंतापाशी स्थिर राहावं. समाधान देवापाशी आहे आणि देव आपल्यापाशी आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. आपण हे अभंग किंवा हे गाणं ऐकलं असेल. तर कसा आहे हा आत परमेश्वर आपल्या, तर ते म्हणतात, जशी ऊसात हो साखर. ऊस आहे त्याच्यात साखर असते, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. हा जसा ऊसामध्ये ओतप्रोत साखर भरलेली आहे, दुधाच्या प्रत्येक कणामध्ये लोण्याचा कण आहे, तसा आपल्या देहाच्या कणाकणामध्ये चक्रपाणी म्हणजे परमात्मा आहे. आणि म्हणून शेवटी त्या काव्यात कवी विचारतो, देव देहात देहात काहो जाता देवळात. आणि मग तुकाराम म्हणतात, तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहना. आपल्या देहातच परमेश्वर आहे, त्याची आपण ओळख का करून घ्यायची नाही. पण ह्याच्यासाठी थोडा शोध आवश्यक आहे, प्रयत्न आवश्यक आहे. आणि तो प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं, तर आपली जी अतिचंचलता आहे, इकडे तिकडे शोधण्याची जी वृत्ती आहे, धरसोड जी आहे, ती आपल्याला सोडायला पाहिजे. ह्याचा अर्थ प्रयत्न सोडायचे नाहीत, प्रयत्न गरजेपुरते नक्की करायचे. पण आपलं ध्येय कुठलं आहे, तिथे पोचण्याचा आपला मार्ग कुठला आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्यासाठी संतांचं मार्गदर्शन असतं. आणि तेच मार्गदर्शन आपल्याला इथे समर्थ रामदास स्वामी करतायत. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. म्हणजे इकडे तिकडे हिंडू नका. आणि आपलं हिंडणं कसलं असतं, आपण देहाने हिंडतो, शरीरच आपलं हिंडतं असं नाही. शरीर जरी एका ठिकाणी स्थिर असलं तरी मनाचं सुद्धा हिंडणं इकडे तिकडे चालू असतं. एकाच ठिकाणी बसलेल्या माणसाचं मन इकडे तिकडे जात असतं.
म्हणून देहाचं हिंडणं जसं अति नको तसंच मनाचं हिंडणं सुद्धा अति नको. मनाला काय हवंय आणि काय हवं असणं योग्य आहे ह्याचा शोध घेणं, ह्याचा अभ्यास करणं आणि ते सुद्धा योग्य मार्गदर्शनाखाली करणं, हा सगळा बोध माणसाला, आपल्याला, आपल्या बुद्धीला, आपल्या विचारांना व्हावा असं समर्थ या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत. ही जी अध्यात्म साधना म्हणतात किंवा जी अध्यात्म साधना आपण या अशा माध्यमातून, ह्या विवेचनाच्या माध्यमातून, गीतेच्या माध्यमातून, अनेक माध्यमातून करत असतो, ते अध्यात्म साधना म्हणजे नेमकं काय आहे? अध्यात्म साधना म्हणजे माणसाचा विकास आहे. पण तो विकास कसा आहे? तो क्वालिटेटिव्ह आहे, गुणात्मक विचार आहे. गुणात्मक सुधारणा होणं, माणसाच्या गुणांची सुधारणा होणं म्हणजे आध्यात्मिक विकास असतो. आणि ह्या सगळ्या प्रवासाचं शेवटचं स्थान, शेवटचं गंतव्य स्थान म्हणजे शून्यामध्ये समर्पण असतं किंवा स्वतःला पूर्णपणे विसरणं असतं. म्हणजेच हे सगळं करण्यासाठी अहंकार शून्यावर आणण्याचा अखंड प्रयत्न करणं हे अध्यात्माच्या साधनेचं काम आहे. आता अहंकार शून्यावर आणायचा आहे. आयुष्यभर आपण ज्या गोष्टी करतो मिळवण्यासाठी, समाधानासाठी, सुखासाठी, त्या प्राप्तीच्या गोष्टी असतात. म्हणजे हे पाहिजे म्हणजे मला हे मिळेल, हे पाहिजे ते मिळेल, म्हणजे ह्या सगळी प्राप्तीची क्रिया आहे. पण अध्यात्म हे विसर्जनाचं शास्त्र आहे, म्हणजे एकीन सोडायचं शास्त्र आहे. मिळवण्याचं शास्त्र म्हणजे प्रपंच आहे आणि विसर्जनाचं शास्त्र म्हणजे परमार्थ आहे. आणि म्हणून आपल्याला लौकिक ज्ञान आणि अध्यात्म साधना यातला फरक समजला पाहिजे. अध्यात्मामध्ये अंधश्रद्धेला अजिबात स्थान नाहीये. कुठल्याही प्रकारची अध्यात्मात अंधश्रद्धा हे नाहीये. कुठलाही चांगला गुरु तुम्हाला अंधश्रद्धा ठेवायला सांगणार नाही, कुठलाही संत अंधश्रद्धा ठेवायला सांगणार नाही. पण सज्ञान श्रद्धेशिवाय बाकी आध्यात्मिक प्रगती होणार नाही. श्रद्धा पाहिजे पण ती सज्ञान पाहिजे. माणसं काय करतात, आपण काय करतो, आज हा देव उद्या तो देव, आज हा आश्रम उद्या तो आश्रम, आज यांचा सत्संग उद्या दुसरा सत्संग, असं करत राहून आपण बऱ्याच गोष्टी ऐकत राहतो. पण ह्या ऐकलेल्या गोष्टीपैकी वर्तनात जर काही आलं नाही तर मग आपली गुणात्मिक किंवा आध्यात्मिक प्रगती कशी होणार? लोक अनेक ग्रंथांचा अभ्यास करतात आणि हे जे चांगले ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करायला पण हवा. पण नुसता अभ्यास केला तर त्यातनं माहिती वाढेल, विद्वत्ता वाढेल. पण त्या सगळ्या ग्रंथातलं जे मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनाचं जे सार आहे, त्याचा उपयोग जर का आपल्याला बदलण्यासाठी आपण काही प्रमाणात जर केला नाही तर मग तो सगळा प्रवास म्हणजे ज्ञान पर्यटन घडतं. म्हणजे अनेक पुस्तकं वाचली, अनेक विचार जाणून घेतले, सगळं ज्ञान पर्यटन झालं. आध्यात्मिक विकास केव्हा होईल? त्यातलं काहीतरी आपण जर का आपल्या जीवनात आणलं तर. आणि अशा हिंडण्याचा काही उपयोग होणार नाही असं समर्थ या श्लोकात सांगतायत. बहु हिंडता सौख्य होणार नाही, हे हिंडणं हे आहे. नुसतं वेगळ्या वेगळ्या देवळामध्ये, वेगळ्या वेगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये, ही तीर्थक्षेत्र गेली, ती तीर्थक्षेत्र, आमचं हे झालं, आमचं ते झालं, हे सगळं सांगून काहीही होणार नाही, सहली करून काही होणार नाही. तर उलटा त्याच्यातून आपला नुकसानच होऊ शकतं. आध्यात्मिक पद्धतीने विचार केला तर बहु हिंडता सौख्य होणार नाही. स्वामीजी अभ्यास वर्ग घ्यायचे आणि त्या अभ्यास वर्गात ते सांगायचे की खूप कुठलाही विषयाचा अभ्यास वर्ग असेल की अत्यंत शास्त्रशुद्ध आठवणी त्याची करायची, त्याची आपल्याला काय जो सारांश आहे, काय करायला पाहिजे ते सगळं सांगायचं. पण स्वामीजी म्हणलं की त्या वर्गामध्ये किंवा शिबिरामध्ये सगळं ऐकून झाल्यावर माणसाच्या आवडीचे 2 देव आहेत आणि त्यांचीच भक्ती माणसाला सोयीची वाटते. आणि ते देव कुठले आहेत माहिती का? एक आहे शंकावती देवी आणि सबबेश्वर देव. शंकावती देवी म्हणजे काय? हा तुम्ही छान सांगितलं,
पण मला हे समजलं नाही, शंका काढायच्या, विचारायच्या, तर तेही चांगलं करायचं, तेही करायला हरकत नाही. पण त्याचं सगळं व्यवस्थित उत्तर दिलं, सगळं शंका समाधान झालं, म्हणजे तरी त्या माणसाने त्या ज्ञानाप्रमाणे वागायला हवं की नाही? नाही. मग त्या ठिकाणी सबबेश्वर हा दुसरा देव आहे. न वागण्यासाठी सबबी सांगायच्या, म्हणायचं हा सध्या वेळ नाही, चांगला आहे, पण नंतर करू, आता संसाराच्या जबाबदाऱ्या आहेत, त्याग सध्या होणार नाही, आता परवडणार नाही, हा नंतर यथावकाश विचार करू वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात काहीही करायचं नाही आणि आपल्या ज्ञान आधारित न वागण्याचं समर्थन बाकी ज्ञानाने करायचं, अशा पद्धतीने लोक करत असतात. असं स्वामीजी बऱ्याच वेळा त्यांच्या वर्गानंतर सांगत असत. म्हणून समर्थ सांगतायत, विचारे बरे अंतरा बोधी विजे. जे विचारपूर्वक बरं वाटेल ते अंतःकरणात उतरवलं पाहिजे. अध्यात्म ज्ञानाचा, भक्तीचा, गुरूंच्या तत्वज्ञानाचा कसोशीने अभ्यास करा. सर्व शंकांचं निरसन करून घ्या. पण एकदा आपल्या विचारानं खात्री पटली की मग ती शिकवण, मग ते ज्ञान, तो उपदेश पूर्ण श्रद्धेने पत्करा आणि जमेल तेवढं आपल्या अंतःकरणात उतरवण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून एक ग्रंथ, एक शिकवण, एक सद्गुरू, कुठेही आपल्या विश्वासाप्रमाणे, आपल्या तपासणीप्रमाणे श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. इकडे तिकडे सारखं हिंडून उपयोगाचं नाही. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे शीत काही. नारद मुनी एकदा कृष्णाकडे गेले. द्वारकेच्या राजधानीत हा राजा देवपूजेत आहे असा निरोप नारदांना कळला. नारद म्हणाले, सगळे जग ह्याची पूजा करते आणि हा कोणाचा पूजा करतो पाहू. गेले नारद. नारदांना कुठली आडकाठी, ते सरळ आत गेले, देवघरात गेले. कृष्ण पूजा करत होते, पण कृष्णाच्या समोरच्या देवाऱ्यात भक्तांच्या मूर्ती होत्या. पण भक्त म्हणून घेणारे कित्येक सज्जन मात्र या देवाकडून त्या देवाकडे सैरावैरा हिंडत असतात. सगळ्या देवांची मूलशक्ती एकच आहे, निर्गुण निराकार हा परमात्मा आहे. हा धडा त्याने घ्यावा. आणि दुसरा धडा असा की तशी वस्तुस्थिती असली तरी व्यवहारात अशी अनेकाग्रता कुठेच साधत नाही. म्हणून एकदम अनेक तत्वांची भक्ती करण्यापेक्षा कुठला तरी एक देव मानून त्याच्या निमित्ताने, त्याच्या नावाने समर्पण करायचं. ते जर का आपण केलं तर चमत्कार होतो. आपण जसे देवाचे भक्त होतो तसा देव सुद्धा तुमचा भक्त होतो. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतायत की उगीच 10 ठिकाणी हिंडून काय होणार नाही. त्यात जो पदरात पडेल तो फक्त शिणवटा असेल. त्याऐवजी विचारपूर्वक अंतःकरणाला करावा आणि मनाने रामरूप होण्याची इच्छा धरावी. रामाच्या पायापाशी मनाने वस्ती करून राहावं. आणि हेच नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. नामदेव महाराज म्हणतायत, अरे अलगटा माझ्या तू मना, किती रानो राना हिंडविसी, विठोबाचे पायी दृढ झाली मिटी, का होसी हिंपुटी वाया विण. क्रिया कर्म धर्म तुझ काय चाड, जवळी असता गोड प्रेम सुख, संकल्प विकल्प सांडी तू समूळ, राहे रे निश्चळ क्षणभरी, आपुले निजहित जाण तू त्वरित, वामना रहित होई वेगी, नामा म्हणे तुझ ठाईचे कळते, सोसणे का लागते गर्भवास. श्रीराम. श्लोक 22. बहु काम परे हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हा 42 श्लोक आहे. आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे म्हणजे तुझं मन हे राघव चरणी तू स्थिर कर, तिथे तू राहा, अशी ओळ सांगणारे हे 5 श्लोक इथे संपतात.
त्यातले शब्दार्थ आणि सरळ अर्थ आपण बघूया. बहुतांपरी हेचे आता धरावे. बहुत म्हणजे पुष्कळ, अनेक, फार. परी म्हणजे मार्ग, रीत, प्रकार, युक्ती. धरणे म्हणजे मनात किंवा लक्षात ठेवणं, मनात आणणं, मनावर घेणं. आपुलेसे करावे म्हणजे असे वश करून घेणे. अशा पद्धतीने हे सरळ शब्दाचे अर्थ आहेत. आता आपण ह्याचा सरळ अर्थ बघूया. मना पुष्कळ प्रकारे सांगून झाले ते हेच की भगवंताला वश करून घ्यावं. ही एकच गोष्ट लक्षात ठेव. जो अनाथांचा कैवारी आहे, असा ज्याचा लौकिक आहे, जगजाहीर आहे, म्हणून तू भगवंतापाशी कायमचा निवास कर. आता हा सरळ अर्थ बघून झाला. आपण थोडा विवेचन बघूया. या अर्थाचं थोडं म्हणजे अधिक विवरण. तर्कांच्या युक्तीने म्हणजे तर्कांच्या ज्या वेगळ्या वेगळ्या युक्ती असतात, तर्काच्या पद्धतीने जाणण्याच्या ज्या पद्धती असतात, त्यांना आणि माणसाच्या भाषेला मर्यादा आहेत. भगवंताला वश करून घ्यावं आणि समाधान भोगावं ही एकच गोष्ट अनेक प्रकारे अनेक शब्दांनी सांगून झाली आतापर्यंत. श्री समर्थांना अजिबात सांगण्याचा कंटाळा नाही हे खरं आहे. त्यांना सांगण्याचा कंटाळा नाही, पण आपण जर का नुसतं ऐकतच राहिलं तर काही खरं नाही. श्रवणातून मनन निर्माण झालं पाहिजे आणि ज्याचं आपण मनन करतो ते आपल्या अंतर्यामी, आपल्या अंतःकरणात हळूहळू मुरत जातं, खोलवर जातं. बघा, ही सगळी प्रक्रिया अशी आहे. एक तर आपण वाचन करतो आणि गोष्टी समजून घेतो, आध्यात्मिक प्रक्रिया जी आहे. श्रवण करतो, त्यातनं गोष्टी समजून घेतो. पण तिथेच थांबलं तर काय उपयोग नाही. या सगळ्यावर आपण मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. म्हणजे हे सगळं आपल्याला कळलं, पण ह्या सगळ्याचं सारांश काय आहे हे सगळं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या बुद्धीने हे सगळं केलं पाहिजे. नंतर त्या सगळ्याचा आपल्या जीवनात उपयोग केला पाहिजे, म्हणजे वर्तनात उपयोग केला पाहिजे. वर्तन परिणामात ते दिसलं पाहिजे आणि मग जसं वर्तन परिणाम होईल तशी आपली प्रगती होते. बहुतांपरी हे आता धरावे, प्रभू नायका आपुलेसे करावे. हेची आता धरावे. हेची आता धरावे म्हणजे काय? हेची आता धरावे म्हटलं. ची म्हणजे एम्फसाइज आहे. हेच धरा. काय धरायचं? तर रघुनायकाला धरायचं, रघुनायकाला आपलंसं करायचं. कारण काय होतं माहितीये का? आपण श्रवण वाचन सगळं केलं त्याचं काय होतं? श्रवण केलियाचे फळ क्रिया बदलते तात्काळ. जर का आपलं श्रवण जर का आपल्या अंतर्यामी गेलं तर आपली जी क्रिया आहे ती आपोआप बदलते, असं दासबोधात समर्थ म्हणतात. आणि म्हणून नुसतं ऐकणार को, त्या ऐकल्यामुळे आपल्या वर्तनात, जीवन पद्धतीत तात्काळ हळूहळू तरी बदल व्हायला हवा. निदान यथाकाल तरी बदल व्हावा, तरच आपण त्या दीनानाथाजवळ पोहोचू. आणि हे जर साधलं तरच त्याची आपल्याला कृपा मिळू शकेल. नाहीतर नळी फुंकली सोनारे, इकडूनच तिकडे गेले वारे. पु ल देशपांडे ते विनोदानी म्हणायचे की लोक आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचत असतात, पण निवृत्त होता होता त्याच्यातला थोडा अर्थ कळायला लागतो आणि मग फार थोडा काळ शिल्लक राहतो. म्हणून आपला जो संकल्प आहे आणि विकल्प आहे, संकल्प विकल्प ही संकल्प आपण मागच्या वेळेस बघितली. आपण एखादं काम करायचा संकल्प करतो, परंतु ते काम करत असताना आपल्याला हे होईल का, ते होईल का, असं होईल का, तसं, असे अनेक विकल्प सुचत असतात. त्या संकल्प विकल्प वृत्तीतून वेगळं होऊन जर हे म्हणा तुला राघव चरणी कायम राहता असेल तर तू काय करशील? अनेक मार्ग आहेत करण्याचे. योग मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, किंवा ह्या सगळ्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही मार्गाने तू साधना कर, प्रवास कर. पण या सगळ्याची परिणती त्या उच्च शक्तीशी शरणागत होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
स्वतःला काही काळ तरी विसरण्याचा जेव्हा आपण सराव करतो, जेव्हा ध्यानात आपण असतो त्यावेळेला आपण शून्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आपली बुद्धी बाजूला ठेवून त्या विशाल बुद्धी परमेश्वराच्या परमात्म्याच्या बुद्धीशी एकरूप व्हायचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा आपण ह्या ध्यानाची स्वतःला सवय लावतो त्यावेळेला त्या ध्यानाने आपण शांती पण अनुभवतो. ती शांती आहे, तो जो आनंद आहे तो वर्णनाच्या पलीकडे असतो. म्हणजे स्वतःला विसरण्यातला, अहंकार सोडण्याचा जो आनंद असतो तो कल्पनातीत असतो. आणि अशा अखंड एकतेने हा काही क्षणाचा ध्यानाचा अनुभव असतो. पण इथे आपल्याला सांगतात की अशा अखंड एकतेने रघुनायका आपुलेसे करावे साध्य होतं. त्यासाठी एकच पाहिजे की मी करता नसून राम करता हा भाव मनात दृढ हवा. निदान तो दृढ करण्याचा हळूहळू प्रयत्न आपण केलं पाहिजे. हे सगळं समर्थांनी आपल्याला ह्याच्यातून सांगितलेलं आहे. परंतु समर्थ रामदास स्वामी त्यांच्या महंतांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या शिष्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकवत असत. चाफळ येथील एक प्रसंग दिलेला आहे चिंचोलकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये. रात्री म्हणजे चाफळला एक दिवशी रात्री समर्थ अंथरुणावर पडले होते आणि त्यांचा लाडका शिष्य कल्याण ज्याला त्यांनी त्यांचे पाय दाबायला सांगितलं. अत्यंत जवळचा शिष्य होता तो त्यांचा. तो जवळचा का होता ते आपल्याला या गोष्टीत कळेल. रात्रीचे जवळजवळ 12:30-1 झाले होते. हा कल्याण मनापासून त्यांचे पाय दाबत होता. साधारण रात्री 1च्या सुमाराला चाफळ मठातील भांडार घर होतं ते, त्याच्यात काही चोर शिरले आणि त्या चोरांच्या पावलाची चाहूल कल्याणाला लागली. आणि मग जशी ती चाहूल लागली तसं त्याचं अर्ध लक्ष पाय दाबण्याकडे समर्थांचे आणि अर्ध लक्ष चोरांकडे होतं. पण समर्थांना त्याच्या पाय दाबण्यातला फरक लक्षात आला आणि त्यावेळेला जो त्यांचा आणि कल्याण, समर्थांचा आणि कल्याण स्वामीमध्ये झालेला जो संवाद आहे तो असा आहे. आणि आपले शिष्य वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ कसे झाले आहेत की नाही झाले याची समर्थ कशी काळजी घेत हे ह्या संवादावरून लक्षात येते. समर्थ म्हणाले, कल्याणा तुला पाय दाबायचा कंटाळा आलाय का बाळा? कल्याण म्हणाला, नाही महाराज, अहो भांडार घरात चोर शिरलेले दिसत आहेत म्हणून माझं लक्ष थोडं तिकडं लागलंय एवढंच आहे. समर्थ म्हणा, अरे जाऊ दे, चोर जास्तीत जास्त धान्य चोरून नेतील, नाहीतर धान्य लोकांचंच आहे, आपलं कुठं आहे? कल्याण म्हणतो, तसं नाही महाराज, पण लोक एवढ्या श्रद्धेने उत्सवासाठी धान्य देतात. धान्य चोरीला गेल्याचं त्यांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना. श्रद्धेने त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, त्यांच्याकडलं आहे ते थोड्यातलं त्यांनी अर्धा बाबा आपल्याला दिलेला आहे. आणि शिवाय भिक्षेचे जमलेले पैसे सुद्धा भांडार घरातच ठेवले आहेत. समर्थ म्हणतात, अरे कल्याणा, आपण साधू लोक, आपल्याला पैशाचा मोह कसा काय करायचा आहे ते समजा. पैसे चोराने नेले तर खुशाल नव्हते, आपण निष्पृह साधू आहोत. कल्याण महाराज म्हणतात, महाराज आपण जर या चोरांना सोडून दिलं आणि चोरी करून दिली तर लोकांच्या समोर चुकीचा आदर्श ठेवल्यासारखं नाही का होणार? आणि आपणच असे वागत आहोत हे पाहून सामान्य माणसं देखील चोरांबद्दल सहानुभूती बाळगतील आणि असं झालं तर सगळी समाज व्यवस्थाच कोलमडून पडेल. त्याच्यावर समर्थ म्हणतात, कल्याणा, अरे सगळीकडेच ते ब्रह्म नटलंय. लोक, चोर, मठ, धान्य हे सगळं ब्रह्ममय नाही का? आपल्याला कशाला त्याच्यात भेद करायचंय? त्याच्यावर कल्याण म्हणतात, महाराज, वेदांत आणि व्यवहार याची इथे गल्लत होते आहे असं नाही का? अशी गल्लत करू नका म्हणून आपण आम्हाला वारंवार सूचना देत आलेल्या आहात. आणि अशा पद्धतीने कल्याणाची नुसतीच आध्यात्मिक नाही तर व्यावहारिक आणि वैचारिक तयारी पाहून सुद्धा समर्थ संतोष पावले. आणि अशा पद्धतीने समर्थांनी जो प्रचंड व्याप त्यांच्या आयुष्यात शून्यातून उभा केला त्यामध्ये त्याने असे शिष्य जोडले आणि ते शिष्य जोडत असताना त्यांनी त्यांच्या अशा पद्धतीने परीक्षा घेतली. प्रकाश प्रार्थनेमध्ये आपल्याला सांगितलंय की प्रकाशाला मित्र करण्याची आवश्यकता आहे.
मना सज्जना राघवी वस्ती कीजे, त्याचाच अर्थ प्रकाशाला मित्र करा. प्रकाश हे उच्च एक हे आहे, स्थान आहे किंवा उच्च आदर्श आहे. हे प्रकाश मित्रा, ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते, त्याचे गुण आपल्या पिंडपेशीत भरतात आणि म्हणून मी तुझ्यावर, तुझ्या स्मरणावर एकचित्त होतो. आणि शेवटी ह्याच प्रार्थनेत आपण काय म्हणतो, शेवटी अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती उपजो. आता हे प्रकाश ज्योत म्हणजे सूर्याचं प्रतीक आहे. सूर्याचं म्हणजे सविता देवीचं प्रतीक आहे, परमात्म्याचं प्रतीक आहे. आणि त्याची शक्ती मिळवण्यासाठी सुद्धा प्रकाशाला मित्र करायची आवश्यकता स्वामीजींनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि रामदास स्वामी या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीतून हेच सांगत आहेत. जर आपण त्या परमोच्च शक्तीशी किंवा शक्ती प्रतीकाशी, मग हे काही असेल, श्रीराम, श्रीहरी, प्रकाश किंवा सद्गुरूंनी सांगितलेली शक्ती, त्याच्याशी जर एकरूप होण्याची जवळीक साधू शकलो तर आपले सर्व प्रकारचे रक्षण भगवंत करतील, असं या श्लोकाचं सांगणं आहे. आणि ह्या ठिकाणी मना सज्जना राघवी वस्ती कीजे हा जो संदेश देणारे 5 श्लोक आहेत, ते आपल्याला नेमकं काय करायचं हे सांगून इथे समाप्त होतात. हा जो श्लोक आहे तो सांगतोय, हा 42 श्लोक, की आजवर जे अनेकांनी केलं तू कर. तू श्रीरामाला आपलासा करून घे, पण आपलासा म्हणजे राम ते एकाएकी बरोबर होतो असं नाही. राम हे तुम्हाला नम्र झालं पाहिजे आणि त्या अर्थाने दीन झालं पाहिजे. आपल्या चुका समजलेल्यांच्या आणि त्यामुळे दीन झालेल्यांचा मार्गदर्शक म्हणजे दीनानाथ राम आहे. नाथ म्हणजे मालक नाही, तर मार्गदर्शन प्रमुख असं आपल्याला इथे सुचवलं आहे. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, हा सुद्धा शब्दप्रयोग 29व्या श्लोकामध्ये येऊन गेलाय. तर त्या ठिकाणी जो शब्दप्रयोग आहे आणि त्या ठिकाणी जो शब्दप्रयोग आहे तो साधारणतः सारखाच आहे. आपल्या चुकांचा पश्चात्ताप झालेल्यांचं रक्षण करणं हे रामाचं ब्रीद आहे आणि ते त्याच्या पावलापावलातून दिसतं. आणि म्हणून रामाला शरण जावं असं स्वामीजी सुद्धा त्यांच्या मनाच्या श्लोकाच्या विवेचनात आपल्याला या श्लोकाच्या निमित्ताने सांगतात. आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांचा त्यांनी हाच संदेश देणारा एक श्लोक दिलेला आहे, तो आपण बघूया आणि पुढे जाऊया. अरे मना तू मरकटा, पापिया चांडाळा लंपटा, परदार हिंडसी सुनटा, अरे पापी चांडाळा. अरे तुझ पापावरी बहुगोडी, देवाधर्मी नाही आवडी, तेणेन पावसी पैलतडी, कर्म बांधवडी पाहिसील. आता तुझं वाटतसे गोड, अंतकाळी जाईल जड, महादोषे येतो सुखा आड, करतील कैवाड यमदूत. माझे शिकविले नाईकीसी, आता सांगेन बळिया केशवासी, धरून नेईल वैकुंठासी, चरणी जडसी म्हणे नामा. श्रीराम. श्लोक 43. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. निज म्हणजे स्वतःचा, स्वकीय किंवा नित्य, आणि ध्यास म्हणजे क्षणमात्रही विसर पडत नाही असा मनाचा एकाग्रपणा, अखंड अनुसंधान किंवा सतत चिंतन. हा निजध्यास हा शब्द ह्या श्लोकातला खूप महत्वाचा आहे. सरळ अर्थ असा की सज्जन मना, आपल्या जीवाशी एक खूणगाठ बांधून ठेव. जीवनामध्ये तू आपलं कल्याण करून घे. भगवंता वाचून इतर गोष्टी बोलण्याचं सोडून दे. 24 तास मनामध्ये भगवंतांचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न कर. हा अनुसंधान हा शब्द खूप महत्वाचा आहे. हा बऱ्याच वेळा अध्यात्मात वापरला जातो आणि तो आपल्याला नीट समजून घेतला पाहिजे.
जीवामध्ये मला अतिशय महत्त्वाचं आहे. माणसाच्या मनात जे आहे ते वाणीच्या माध्यमाने बाहेर पडतं. त्यामुळे माणूस जे बोलतो त्याचा त्याच्या मनावर परिणाम होतो. म्हणजे वाणीचा परिणाम बाहेरही होतो आणि आपल्यावर पण होतो. आणि म्हणून मन भगवंताला चिकटण्यासाठी प्रथम वाणीला भगवंताशी जोडून द्यावी. आणि व्यवहारात राहणाऱ्या माणसाला व्यवहारात जरूर त्या गोष्टीबद्दल बोलावेच लागेल, परंतु अगदी अवश्य तेवढं बोलणं झाल्यावर मग लगेच भगवंताबद्दलच बोलावं किंवा शांत राहावं. आता झाली बाहेरची बाजू. पण ज्यावेळी बाहेरचा व्यवहार नसतो त्यावेळेला आतमध्ये भगवंताचं अनुसंधान सतत टिकवण्याचा प्रयत्न करावा. भगवंतावर सतत बोलणं एक वेळ साधे, भगवंताचा विचार सतत टिकवणं अत्यंत अवघड काम आहे. जागेपणाचा सार भगवंत आतमध्ये स्थिर ठेवण्याची युक्ती साधावी आणि नंतर स्वप्न गाढ झोप या अवस्थामध्ये सुद्धा त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. असा हा साधनेच्या अभ्यासाचा एक पथ ह्या निमित्ताने आपल्याला सांगितलेला आहे. परंतु फळ म्हणजे जे आपण करू त्याचं फळ, आपण जे बोलू त्याचा परिणाम, जे करू त्याचा परिणाम अंतर्बाह्य होत असतो. आणि ह्या फळातून देवाची सुद्धा सुटका झालेली नाही. आणि म्हणून आपल्या सतत लक्ष हवं. स्वार्थी हे निसर्गाने असतो आणि म्हणून हळूहळू थोडा तरी स्वार्थ कमी करून धर्माची, देशाची, समाजाची सेवा करत राहिलं पाहिजे. हाच अध्यात्माचा मार्ग आहे. 6.25% त्याग हा अत्यंत उत्कृष्ट मार्ग स्वामीजींनी व्यवहारातला मार्ग सांगितलेला आहे. आता बघा, कर्माचं फळ आणि देव ह्याच्याबद्दलची गोष्ट आपण बघूया की देवाला सुद्धा कर्माचं फळ चुकलेलं नाही. कृष्णाचे आपल्याला माहिती आहे की आई वडील कृष्ण जन्माच्या आधीपासून कंसाच्या कैदेत होते. श्रीकृष्णाने कंसाला मारल्यानंतर वासुदेव आणि देवकी कंसाच्या कैदेत होते आपल्याला माहिती आहे. नंतर कृष्णाचा जन्म झाला, तो तिकडे गेला, तो वाढला आणि त्याच्यानंतर मोठा झाल्यानंतर श्रीकृष्णाने कंसाचा वध केला. कंसाचा वध केल्यानंतर त्यांनी आपल्या आई वडिलांना तुरुंगातून सोडवलं. म्हणजे ज्या कंसाने त्यांना तुरुंगात टाकलं होतं त्याला बरीच 14 वर्ष लागली, कारण त्यावेळेला कृष्ण मोठा झाल्यानंतर त्यांनी युद्ध केलं आणि मग कंसाला वध झाले. म्हणजे 14 वर्षांनी तो सोडवला आई वडिलांना. तेव्हा आईनी त्याच्या देवमातेनी त्याला अत्यंत प्रेमाने उत्सुकतेने विचारलं की बाळा भक्तेव आहे आणि तुझ्याजवळ देवी शक्ती सुद्धा आहेत, मग तू कंसाला मारण्यासाठी आणि आम्हाला सोडवण्यासाठी 14 वर्षे वाट का बघितलीस बाबा? त्यावर श्रीकृष्ण अत्यंत गंभीर झाले आणि म्हणाले, आदरणीय माते क्षमा कर, पण मागच्या जन्मी तू मला 14 वर्ष वनवासासाठी जंगलात का पाठवलं होतंस? बघा काय लक्षात आलं. कृष्णाने उत्तर दिलं की मला क्षमा कर, मला का 14 वर्ष लागली? कारण मागच्या जन्मी तू मला 14 वर्ष वनवासासाठी जंगलात पाठवलं होतंस. देवकी खूप आश्चर्यचकित झाली आणि तिने सांगितलं, नाही नाही कृष्णा, हे कसं शक्य आहे? हे तू कशावरून म्हणतोय? श्रीकृष्णाने अत्यंत शांततेने उत्तर दिलं, माते तुला त्या जन्माबद्दल काही आठवणार नाही, पण मी सांगतो मागच्या जन्मी तू कैकेयी होतीस आणि पिता म्हणजे वासुदेव दशरथ होते. देवकीला खूप आश्चर्य वाटलं, ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, मग आता कौसल्या कोण आहे? श्रीकृष्णाने उत्तर दिलं, माता यशोदा मागच्या जन्मी जे 14 वर्षाचं मातृप्रेमाला ती वंचित राहिली होती ते तिला या जन्मी मिळालं. म्हणजे कौसल्या आता माता यशोदा आहे या जन्मामध्ये आणि 14 वर्ष तिला मातृप्रेमापासून वंचित राहायला लागलं होतं, म्हणजे पुत्रप्रेमापासून वंचित राहायला लागलं होतं, ते तिला ह्या जन्मी मिळालेलं आहे. ते कर्माचं जे फळ आहे ते प्रत्येकाला भोगावं लागतं. ह्या त्याचा अर्थ आहे देवाला सुद्धा चुकत नाही, आपण सुद्धा चुकत नाही, आपल्याला चुकेल. आणि म्हणून आपण हा श्लोकातला जो अनुभव आहे, उपदेश आहे, तो नीट घेतला पाहिजे.
मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. जीवी धरावे म्हणजे काय? खोल अंतःकरणात मनापासून पूर्णपणे समर्पण भावाने. आणि हे सगळं धरणं जे आहे, ते जे करणं आहे, ते परत निष्काम असलं पाहिजे. कुठल्याही अपेक्षेने नसावं. म्हणजे हे सगळं करायचं आहे, परंतु आपल्याला एक जीवी धरायचंय, ते कुठल्याही अपेक्षेने करायचं. मग त्याचं एक उदाहरण दिलं आहे की मुलगा मुलगी जेव्हा परदेशात जाते, त्यावेळेला सुरुवातीला निदान काही काळ तरी आईने घरी काही विशेष पदार्थ केला की आईला मुलाची आठवण होते. तिला वाटतं आता तो काय करत असेल, सगळं ठीक असेल ना, आपण इथे खातोय, त्याला बिचारायला काय खायला मिळतंय. हा सगळा विचार सारखा मनात येतो. ह्याला म्हणतात जीवी धरावे. जीवात ते धरलेलं असतं. अशा प्रकारचा ध्यास, निजध्यास हा परमेश्वराबद्दल लागला पाहिजे. जेथे जातो तेथे तू माझा संगती, अशी स्थिती यायला हवी. देव देव्हाऱ्यात नाही, तो आपल्या जीवाबरोबर असला पाहिजे. आणि अखंड अनुसंधान साधण्याचा हा सल्ला आहे. असं जर झालं तर त्याला निजध्यास म्हणत. मना मानसी तो निजध्यास राहो. ही या श्लोकातली शेवटचं चरण जे आहे, त्या निजध्यासाचा हा अर्थ आहे. ते जातो ते माझा संगती, अशी स्थिती हवी. अखंड अनुसंधान साधण्याचा सल्ला आहे. आणि असं जर झालं तर त्याला निजध्यास म्हणतात. लेकरात आहे माऊलीचे चित्त, तुकाराम महाराज म्हणतात. लेकरात आहे माऊलीचे चित्त. आता सर्व आपल्याकडे माऊली म्हटलं जातं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतो, तुकच म्हणतो आपण. का म्हटलं जातं असं? कारण आपलं म्हणजे आपण बालक आहोत, आपलं पूर्ण हित व्हावं अशीच जशी आईची इच्छा असते, तशी संतांची, सद्गुरूंची इच्छा असते. आणि त्या सद्गुरू आपल्याला नामसाधना देतात, साधनेचा मंत्र देतात, कुठला तरी त्यागाचा मार्ग सांगतात. कसं आहे, आई आपली जी लौकिक माऊली आहे, तीही आपलं हित साधते, हित साधण्याचा प्रयत्न करते. पण ती तिच्या मर्यादेत आपलं हित पाहू शकेल. ती मर्यादेत तिच्या आपला लौकिक किंवा प्रापंचिक परमार्थी सगळ्या पद्धती अंतर्बाह्य विकास ते आपले करू शकतात. करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने साधना केली तर आपला सर्वांगीण म्हणजे प्रापंचिक असतो विकास काळजी घेतात. जर दोन खोल्यांच्या मध्ये दिवा ठेवला तर दोन्ही खोल्यात उजेड पडतो. तसं सद्गुरूंच्या साधनेने आपला व्यवहारिक आणि परमार्थिक असा दोन्ही विकास होतो. अंतर्बाह्य विकास होतो, सर्वांगीण विकास होतो. आणि म्हणून तो निजध्यास पाहिजे. आणि आपण आता बघा, या ऑलिम्पिक चालू आहे, अपंग लोकांचे ऑलिम्पिक चालू आहे, त्याच्यामध्ये भारताला मेडल्स मिळत आहेत. किती अवघड काम आहे. पण हे मेडल मिळवण्यासाठी ते खेळाडू त्या खेळाचा निजध्यास घेऊन प्रयत्न करतात. एखादा शास्त्रज्ञ एखादं संशोधन करतो तेव्हा त्या संशोधनाला तो पूर्ण वाहून घेतो. तशाच पद्धतीने ज्याला स्वतःचा सर्वांगीण विकास करायचा आहे त्याने आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या आणि आपल्याला पटलेल्या, म्हणजे फक्त सांगितलेल्या नाही, आपण त्याच्यावर विचार केलेला आहे, आपण चिंतन केलेलं आहे आणि आपल्याला पटलेलं आहे, त्या साधनेचा, सेवा कार्याचा, सन्मार्गाचा निजध्यास घेतला पाहिजे. आणि म्हणून इथे आपल्याला समर्थ सांगतायत, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. म्हणजे साधना मार्ग सोडून हळूहळू आपण बाकी सर्व मार्गांचा त्याग केला पाहिजे. तीच आपली रोजची जीवन प्रणाली झाली पाहिजे. आपण आपल्या व्यवहारातील सगळे संबंध जगताना आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या तत्वांचं पालन होत आहे ते पाहिलं पाहिजे. हा मार्ग हा श्लोक सांगतो आपल्याला. हेच स्वामीजींनी आपल्याला त्यांच्या विवेचनात सांगितलेलं आहे या श्लोकावरच्या.
ज्या वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया आपण पूर्ण करायला पाहिजे आणि स्वतःची आपण जर का ह्या पद्धतीने तयारी करून घेतली, आपल्याला जो उपदेश दिलेला आहे, जो मार्ग सांगितलेला आहे, तो मार्ग का सांगितलेला आहे, कशा पद्धतीने सांगितलेला आहे, कुठल्या हेतूने सांगितलेला आहे, हे सगळं जर का आपण लक्षात घेतलं तर हळूहळू आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा निरध्यास करायची सवय होईल आणि हळूहळू आपला तो निरध्यास आपल्या मनी स्थिर होईल. आणि मग ह्याच ठिकाणी स्वामीजींनी मनाचा अभंग रूप नामदेव महाराजांच्या अभंगात सांगितलेला आहे. क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे. विचारा स्वतःलाच, विश्रांती कुठे आहे. लक्ष 84च्या करिता येरधारा, क्षिणला ती गव्हारा वेळोवेळा. अजूनी तुझ लाजन वाटे कैसी, नरकाचे दारासी जावे किती. दुर्लभ आयुष्य मनुष्य देहीचे, जातसे मोलाचे नामाविण. मोठा अभंग आहे. शेवटच्या 2 चरण बघूया. तुझ राखेल कोण एवढी ये संकटी, रिघसी ज्याचे पोटी मरणा येणे. आदिमध्य अवसानी सोडविल निर्वाणी, तया चक्रपाणी रोधी वेगी. जो जो क्षण लाविसी हरी भजनाकडे, तो तो गाठी पडे सार्थकी रे. नामा म्हणे तुझसे येतो काकुळती, सोडी रे संगती वासनेची. नामदेव महाराज सुद्धा कळकळीने सांगतायत. कशासाठी सांगतायत? आपल्या कल्याणी सांगतायत की तो बाकी सगळं सोड आणि निजध्यास धरा, अशा पद्धतीचं हे सांगणं आहे. श्रीराम. श्लोक 44. मना रे जनी मौन मुद्रा धरावी, कथा राघवाची करावी. नसे राम ते धाम सोनी द्यावे, काला ग्यारण्य सेत जावे. आता 43 पासून 46 पर्यंत जे श्लोक आहेत ते भगवंतापाशी निवास व्हावा ह्यासाठी कसं वागावं हे सांगणारे श्लोक आहेत. म्हणजे निजध्यास कसा लावावा हे सांगणारे श्लोक आता परत पुढे ह्या 44 पर्यंत 43 पासून 46 पर्यंत आहेत. मागचा श्लोक निजध्यासासाठी बघितला आणि पुढचे 3-4 श्लोक जे आहेत तर हा निजध्यास कसा लावावा हे सांगणारे श्लोक आहेत. हा 44 श्लोक जो आहे त्याचा अर्थ मनी रे मना जनी मौन्य मुद्रा धरावी. मौन म्हणजे निशब्दता, न बोलणं, आणि मौन मुद्रा म्हणजे अबोलपणाची मुद्रा, मौनाने राहण्याची प्रवृत्ती दाखवणारी चेहऱ्याची ठेराची ठेवण किंवा चर्या. नरे राम ते धाम सोडून द्यावे. धाम म्हणजे घर किंवा ठिकाण, स्थान. सुका लागी आरण्य सेवित जावे. अरण्य म्हणजे निर्जन प्रदेश. म्हणा लोकांमध्ये वावरताना बहुधा मौनच पाळावं. अगदी बोलायचंच झालं तर अत्यंत पूज्य बुद्धीने भगवंताचं गुणगान करावं, त्याच्या कथा गाव्या. म्हणजे एकतर बोलू नका, आणि बोलायचं असेल तर भगवंताचं नाव घ्या, त्याच्या कथा गा. आणि ज्या ठिकाणी म्हणजे ते आपलं घर जरी असलं तरी भगवंताबद्दल प्रेम नाही ते स्थान सोडून द्यावं. म्हणजे थोडक्यात भगवंताच्या प्रेमाच्या जवळ आपलं स्थान असावं आणि जीव खुशाल अरण्यात घालून भगवंतांचं सुख भोगावं. तर हा सरळ अर्थ आहे आणि याचा जो ध्वनित अर्थ आहे तो आपण आता बघूया. मौन आणि मुनी दोन्ही शब्द मन धातूपासून तयार होतात. मन म्हणजे चिंतन करणं, विचार करणं. मौनात वाणीचा निरोध किंवा संयम करावा लागतो. मौज अशी आहे की मनाचा संयम केला तर वाणीचा खरा संयम होऊ शकतो. म्हणून समर्थांनी येथे अप्रत्यक्षपणे मनाचा संयम हेच मौन सांगितलं असं समजावं. अगदी मनापासून एकाग्रतेने भगवंताचं चिंतन करणं किंवा निरध्यास धरणं
म्हणजे मौन मुद्रा आहे. भगवंताचं अखंड चिंतन हा साधकाच्या अध्यात्म जीवनाचा प्राणवायू असतो. ज्या ठिकाणी ते चिंतन मनासारखं टिकतं ते स्थान तो साधक उत्तम समजतो आणि जिथे चिंतनाला बाधा येते तिथे तो राहत नाही. आणि म्हणून अत्यंत शांत ठिकाणी साधना केली जाते असं नेहमी आपल्याला सांगतात, किंवा साधनेची जागा ही शांत जागा पाहिजे असं आपल्याला वेळोवेळी सांगितलं जातं. त्याचा अर्थ हा असा आहे. आता ह्या ठिकाणी मौन मुद्रा म्हणजे मौनाचं जे सांगितलेलं आहे, एक तर बोला तर भगवंतासाठी बोला आणि अनावश्यक बोलू नका. कारण प्रत्येक वेळेला आपण जेव्हा तो बोलतो तेव्हा आपली शक्ती जात असते आणि अनावश्यक बोलणं म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालवणं आहे. आणि म्हणून अनावश्यक बोलणं हे टाळणं हे साधकाला म्हणजे परमार्थ मार्गाला लागलेला नाही तर प्रपंचिकांसाठी सुद्धा आवश्यक आहे. कारण आपल्याला प्रपंचासाठी सुद्धा शक्ती लागते आणि शक्ती आपण अनावश्यक बोलण्याने वाया घालू नये असं इथे सांगतात. आणि कुठेतरी असं मी वाचलं की 50 वॅटचा बल्ब अर्धा तास जळेल एवढी शक्ती 1 तास बोलण्यात जाते असं म्हणतात. म्हणजे आपण गप्पामध्ये जी आपली शक्ती कशी खर्च घालत असतो वायफळ गप्पामध्ये, त्याच्यासाठी हे एक उदाहरण आहे. आता मनाचं मौन पाळणं किंवा विचार थांबणं किंवा ध्यान साधणं हा सगळा अभ्यास आहे आणि हा अभ्यास हा दीर्घ प्रयत्नांचा आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करायला पाहिजे की हा सगळा जो अभ्यास आहे हा अभ्यास लहान मुलांपासून आपल्याला संस्कारामध्ये समजून सांगितलं पाहिजे. कारण जीवन जर का करायचं असेल, व्यवहार जरी करायचा, अगदी भरे अध्यात्माकडे यायचं नसेल तरी सुद्धा शक्ती लागते कुठली गोष्ट करायला आणि ती अनावश्यक बोलण्याने जाते. आणि म्हणून हे सगळं महत्त्व अगदी लहान मुलांपासून समजून घेणं आवश्यक आहे. आणि ती प्राथमिक पायरी जर का आपली व्यवस्थित झाली तर जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अगदी प्रापंचिक गोष्टी सुद्धा अधिक चांगल्या सापतील आणि परमार्थाला लागला तरी त्याचा उपयोग होईल. सारासार विचार हा शब्द बोलण्याच्या अगोदर जर का केला असेल तर वायफळ बोलणं टळतं. म्हणजे उगाचच बोलत बसलेत, गप्पा मारत बसलेत असं नाही. प्रत्येक बोलण्याला काहीतरी अर्थ पाहिजे आणि मग योग्य शब्द वाणी बोलण्यास सामर्थ्य येईल. हे सगळं जे आहे हे सगळं आपण तारतम्याने लक्षात घेतलं पाहिजे. कारण साधक किंवा जे संत होते ते सुद्धा व्यवहारातच जगत होते, त्यांना सुद्धा व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. परंतु आपली जी कळकळ आहे त्यांच्या मनातली आपल्यासाठी, त्यासाठी हे सगळं सांगता येते आपल्याला. बहिर्मुखता म्हणजे बाहेर बघणं हा वृत्तीचा सहज गुण आहे. पाणी असतं ते नेहमी जर उतारावून खाली वाहून जातं, त्यासाठी वेगळे प्रयत्न पाण्याला करायला लागत नाहीत. तशी आपली जी असावध वृत्ती असते, सावध वृत्ती आणि असावध वृत्ती, असावध म्हणजे अनअवेअर आणि तरी सुद्धा वागतायत, तर ही वृत्ती ही नेहमी देहबुद्धीच्या मार्गाने धावणारी असते. प्राण्यात आणि माणसामध्ये हाच फरक आहे. माणूस सावध राहू शकतो आणि सावध झाला तर तो काहीतरी चांगलं काम करू शकतो. तर सावध राहून वाईट सुद्धा काम करू शकतात. परंतु सर्वसाधारणतः माणूस जर का काहीतरी विचारी असेल तर तो चांगलं काम करतो. पण ही असावध वृत्ती जी देहबुद्धीच्या मार्गाने धावणारी असते याचा अर्थ असा आहे की इंद्रिय आणि अहंकार यांना धरून आपल्याला वर्तन करायला लावणारी असते. आणि म्हणून परमार्थ हा पराक्रमाचा मार्ग आहे म्हणतात ते. हा जो सगळ्या सामान्य माणसांची जी वृत्ती आहे ती बदलणारा मार्ग म्हणजे परमार्थाचा मार्ग आहे. आणि बघा उदाहरण असं आहे की वर्ग जिथपर्यंत चालू आहे, शिक्षक वर्ग घेत आहेत, शाळा सुरू आहे, तिथपर्यंत मुलं शांत शिस्तीने बसलेले असतात, ऐकत असतात. पण एकदा वेळ झाली, घंटा झाली आणि बाहेर पडली मुलं, ती कशी असतात, ती सैराव्याला धावत असतात, आरडाओरडा सुरू करतात. तशीच आपली वृत्ती आहे, माणसाची वृत्ती आहे. आणि या ठिकाणी लोणावळ्याला आपल्यापैकी काही लोकांनी सौवार्षिकचा वर्ग केला असेल किंवा दीर्घकाळ चालणारे, महिनाभर चालणारे वर्ग केले असतील, तर त्यावेळेचा अनुभव आपल्या सगळ्यांना आठवायला हरकत नाही. आपण आपल्या आवडीने वर्गाला गेलेला असतो, पण तो महिना अत्यंत शिस्तीत आणि आखीव पद्धतीने घालवल्यानंतर जेव्हा आपण वर्ग संपून घरी येतो तेव्हा किती खूप मोकळं वाटतं, हायसं वाटतं.
आता खाणं पिणं फिरणं वागणं निर्बंध असतं. आणि इतकंच नाही, घरी आल्यावर नाही तर कित्येक महिना पुरा होताना सुद्धा आपण दिवस मोजत असतो. अरे बापरे, 4 दिवस राहिले, 3 दिवस राहिले. म्हणजे आपल्याला काय करायला आवडतं? अनिर्बंध वागायला आवडतं. ही आपली गोष्ट जी आहे ती सहज वागणारी आहे. बहिर्मुखता म्हणजेच बाह्य गोष्टीचं आकर्षण आणि त्याच्याकडे ओढ ही सहज प्राप्त आहे. ती आपली मूळ वृत्ती आहे. पण हीच नेमकी परमार्थातली अडचण आहे. आणि ह्याच्यावर उपाय म्हणजे मौन साधन आहे. मौन मुद्रा धरावी म्हणजे काही काळ जरी मौनव्रत घ्यावं. पण मौनव्रत म्हणजे काय? बोलणं थांबवणं म्हणजे मौन नाही. एखादा माणूस म्हणतो मी आता मौनव्रतात आहे, तो मौन पाळत असतो, पण हातवारे करून चिठ्ठ्या लिहून आपलं मनोगत सांगत असतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला जरा थोडं जास्त घाल, मला कमी जेवायला दे, असं सगळं खुणा करून सांगितलं माहितीये, मौन नाहीच आहे. बरं, एखादा माणूस काहीच करत नाही, शांत बसलाय, पण तो सुद्धा आतून शांत आहे असं आपण खात्रीने सांगू शकतो का? नाही. तो बाहेरून शांत असतो, पण विचारांचा कल्लोळ त्याच्या अंतःकरणात चालू असू शकतो. म्हणून नुसतंच बहिर्मुखता जर का आवरायची असेल तर आपल्या वृत्तीला परत संयमित करायला लागतं. आणि जर का आपण बहिर्मुखता थोडीफार आवरू शकलो तर मग आपण मौन मुद्रा साधू शकू. पण आपण बहिर्मुख होतो, आपल्या गरजा प्रचंड आपण वाढवलेल्या आहेत. आपल्याला एक गोष्ट मिळाली तर दुसरी पाहिजे, तिसरी पाहिजे, आणि एवढं मिळून सुद्धा आपण समाधानी नाही. काय आहे? आवडीनिवडी म्हणजे आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्टेटस पाहिजे, मान्यता पाहिजे, आपल्याला स्थान पाहिजे समाजामध्ये. मग सामाजिक जबाबदारी आपण घेतो, कधी क्लबच्या मेंबरशिप घेतो, कुठल्या रोटरीचा अध्यक्ष, लायन्सचं सेक्रेटरी, वेगवेगळी पदं घेतो. म्हणजे आपण आपल्या गरजा कधीही संपवत नाही. म्हणून अध्यात्मात काय? स्वकर्तव्य जरूर करा, परंतु स्वकर्तव्य झाल्यानंतर स्वतःच्या खोट्या लेबल्स वाढून आपल्या स्वतःच्याच गरजा आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढवल्या तर त्या आपल्याला त्रासदायक होतात. म्हणून आध्यात्मिक प्रगती पाहिजे असेल तर उपाय हळूहळू क्रमाक्रमाने आवरत्या घेत राहायला पाहिजे. आणि हे केलं तर परत आपली मौन साधना चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. म्हणून मना रे जनी मौन मुद्रा धरावी असं सांगते. मौन मुद्रा साधत नाही, उपाधी कमी होत नाहीत, आणि मग खूप उशिरा आपल्याला समजतं आणि आपण म्हणतो हे केलं ते केलं सगळं केलं, कंटाळलो, काही कशात राम नाही. अंतर्मुख होण्याचा अभ्यास रामदासोनी आपल्याला सांगतायत. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवीत जावे. स्वर्थ कर्तव्य सोडून बाकीच्या अनावश्यक उपाधी आहेत, आपल्या आवडीनिवडी आहेत, त्या आपण कमी केलं आणि दिलेल्या मार्गाने साधना एकांत रूपी मनात करण्याचा प्रयत्न केला तर बहिर्मुख वृत्ती हळूहळू अंतर्मुख होऊ लागते आणि मग आपली स्वतःची ओळख स्वतःला व्हायला सुरुवात होते. हा सगळा अनुभव संत, ज्ञानी आणि सद्गुरूंनी त्यांनी त्यांचा स्वतःला अनुभवलेला असतो, साधनेने अनुभवलेला असतो. आणि हाच अनुभव आपल्याला मिळावा, आपलं खरं कल्याण व्हावं अशी त्यांची इच्छा असते. आणि म्हणून ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. पण शेवटी ज्याचा मार्ग त्याने चालावा लागतो. ह्या अभ्यंगातली पहिली ओळ मौन सांगते आणि दुसरी ओळ रामकथा करा असा आदेश देते. मनिरे जना मौन्य मुद्रा धरावी आणि कथा आधारे राघवाची करावी. प्रश्न असा येईल, मौन धरल्यावर कथा शब्द उच्चारायचे तरी कसे? म्हणून दासबोधात रामदासांनी म्हटलंय की एकांतामध्ये पूर्ण गणून बसलं तरी सुद्धा सोहम सोहम अशा शब्दाचं उच्चारण होत असतं. अर्थात ही साधनेची खूप वरची पातळी झाली, हे प्रत्येकाला काही जमणार नाही. मग सामान्य माणसाने काय करावं? लोकांमध्ये वावरताना काय करावं? तर वायफळ शब्दापुरतं तरी मौन धरावं आणि मग जे बोला ते अर्थपूर्ण बोलावं. एका गुरुकडे एक शिष्य गेला आणि त्यांनी गुरुना विचारलं, गुरु मोक्षाचा अर्थ काय हो? मोक्ष म्हणजे काय? तो गुरु गप्प राहिले. शिष्याने परत प्रश्न विचारला, परत ते गप्प राहिले. असे 3-4 वेळा त्यांनी प्रश्न विचारला, ते आपले गप्पच राहिले. पण शेवटी नाईलाज म्हणून गुरुनी तोंड उडून सांगितलं, मोक्षाचा अर्थ मौनाने सांगता येईल,
तो मी तुला मौनाने सांगण्याचा प्रयत्न केला, पण हा खुलासा शब्दाने करावा लागला. तिथे मोक्षार्थाला कमीपणा आला. असं हे शब्दशून्य ब्रह्म जाणून घेताना शब्दाजाव बडेजाव कशाला माजवता, असं रामदासांचं म्हणणं आहे. आणि या उपर शब्द उच्चारायचा जर असेल, शब्द जर का अपरिहार्यच असेल, तर ते रामरूप शब्द असावेत. शब्द रामरूप नसेल तर जग सोडून खुशाल रानात जावं, असं आपल्याला या ठिकाणी समर्थ सांगतात. आणि आपल्याला मौन मुद्रा कशा पद्धतीने धरता येईल याच्याबद्दलचा उपदेश करतात. श्रीराम. श्लोक 45 आहे. जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊन लागे तये संगतीची जनी कोण गोडी जिये संगतीने मती राम तोडी. जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊन लागे. जयाची निसंगे, संगे म्हणजे काय? संगती, सहवास. समाधान भंगे, भंगणे म्हणजे मोडणं, नाश पावणं. अहंता अकस्मात येऊन लागे, अहंता म्हणजे मीपणा, अभिमान, देहबुद्धी. तहे संगतीची जनी कोण गोडी जय संगतीचे संगतीने मती राम सोडी. मती म्हणजे बुद्धी. ज्याच्या सहवासाने मनाचं समाधान बिघडतं आणि अकल्पितपणे देहबुद्धीला वाढवण्यास मदत होते, अशाची संगत बरी नाही. ज्या संगती माणसाची बुद्धी भगवंतापासून बाजूला सरते, त्या संगतीत कुठली गोडी? ज्या भगवंताची खरी आवड आहे अशा माणसांची संगत करणं हा अध्यात्म साधनेचा एक भाग आहे. ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंडपेशीत भरतात. इतकंच नाही तर ज्यांना भगवंताची आवड नाही अशा माणसांची संगत सोडणं साधकाला जरूर पडतं. या कारणाने ज्या घरात राम नाही ते घर सोडून चालतं होण्यात दोष नाही. भगवंतावर प्रेम करणारं कोणी भेटलं नाही तर साधक माणूस एकटा राहून साधना करतो. असा याचा थोडासा विवरणात्मक अर्थ आणि सरळ अर्थ आपण बघितला. आता मुळात माणसाला आयुष्यात अनेक प्रयत्न करून समाधान मिळणं हे अवघड आहे. पण जर कधी ते मिळालं तर ते लगेच कधी नाश होतं की वाईट संगती असेल तर नाश होते. म्हणजे समाधान आहे पण कुठले तरी चुकीचा माणूस आपल्या बरोबर आला आणि तो बडबड करायला लागला की ते समाधान मिळालं तसं जातं. म्हणून अहंता किंवा अहंबुद्धी किंवा मी देह आहे अशी भावना आपली दृढ व्हायला नको. ती दृढ झालेलीच असते पण ती हळूहळू कमी करायला पाहिजे. तीच पापिणी आहे, अहंता आहे आणि ती आपल्याला येऊन नेहमी भिडत असते. पण हा माणूस विचार करत नाही. उलट नको त्या गोष्टीची, नको त्या व्यक्तीची आणि नको त्या प्रसंगाची माणसाला खूप गोडी असते. आणि म्हणून आपल्याला विचारवंत सांगतात की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सुसंगती म्हणजे माणसाला चांगल्याही संगत आवश्यक आहे. कुठे आवश्यक आहे? ती परमार्थात आवश्यक आहे आणि प्रपंचात सुद्धा आवश्यक आहे. आणि ह्या चांगल्या संगतीसाठी, सत्संगतीसाठी घर सोडून बाहेरच जायला हवं असं नाही. तर संतांच्या ग्रंथाचं वाचन, त्याचं मनन, त्याचं चिंतन आणि जमेल तेवढं वर्तन ही सुद्धा सत्संगतीच आहे. सत्संगाशिवाय विवेक नाही, विवेकाशिवाय ज्ञान नाही. आणि म्हणून सत्संग हा आनंदाचा पाया आहे आणि साधन सिद्धीचं फळ सुद्धा आहे. संत संगे अंतरंगे बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुसे डोलावे. संत संगतीतील नाम संकीर्तन सोहळा संतांनी स्वानुभूतीने आपल्याला सांगितलाय. संत संगतीनं माझं मनोरथ पूर्ण झालं, माझा अवघा क्षीणभार गेला,
दारिद्र्य दूर पळालं, जन्माचं सार्थक झालं, अशा अनुभूतीचे कितीतरी अभंग आहेत. आजी दिवाळी दसरा संत पाय आले घरा, एका जनार्दनी आला धन्य दिवस तो भला. संत भेटून दिवाळी दसरा साजरा होत असला तर अन्य आपल्याला काय हवं. आयुष्यात संगतीला खूप महत्व असतं. संगतीचा जो परिणाम आहे तो विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. संत संगती लाभणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे, पूर्वपुण्याची गोष्ट आहे. पण समजा हे आपल्याला भाग्याने लाभलं नाही, पूर्वपुण्याने भागलं नाही, तर आपण प्रयत्नाने हे साधू शकतो. कसं आहे, संगतीचा परिणाम आपल्याकडे कसा होतो. समजा लोकांनी ठरवलं की तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणून दूरच्या ठिकाणी कुठेतरी दिल्लीला जायचं, आणि एकाने विचार केला आपण पायीच जाऊ, दुसरा म्हणला मी बैलगाडीने जाईन, तिसरा म्हणला मी सायकलने जाईन, चौथा म्हणला मी ट्रेनने जाईन, आणि पाचवा म्हणला मी विमानाने जाईन. आता सगळेजण एकाच ठिकाणाहून निघाले, पण सर्वात लवकर कोण पोहोचेल, तो विमानाने जाणारा. म्हणजे ज्या वाहनाची संगत केली त्या वाहनाचे फायदे त्याला आपोआप मिळाले. हा संगतीचा फायदा आहे. स्वामीजींनी त्या आपल्या एक छोट्या संस्कार नावाच्या पुस्तिकेमध्ये एक छान गोष्ट दिलेली आहे की नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्यावेळेला एक चोर चोरीसाठी निघाला होता. तर त्याच्या कानावर कीर्तन पडलं, म्हणलं काय म्हणतात बघूया. तर ऐकलं कीर्तन, त्यांनी त्याला गोडी वाटली. मग तो शेवटी थांबला तिथे. सगळे लोक गेल्यानंतर तो एकटा थांबला. मग नामदेव महाराज म्हणले काय रे बाबा तुला काय हवंय. तर त्यांनी सांगितलं मला आवडलं. तर म्हणलं तू काय करतोस. तर म्हणलं मी चोरी करतो. महाराजांनी सांगितलं कशाला चोरी करतोस, सोडून दे. तर तो म्हणला हे बघा माझ्याकडे काही नोकरी नाही, काही नाही, मला माझा प्रपंच चालवायचा आहे, मला पैसे कसे मिळतील म्हणून मी चोरी करतो. मला काही चोरी सोडणं शक्य नाही. हे कीर्तन वगैरे आवडलं मला, पण मला चोरी सोडायची नाहीये. ठीक आहे म्हणले, मग तू असं कर, चोऱ्या पण कर, पण खरं बोलायचा नियम कर. काय खरं बोल, चोऱ्या कर पण खरं बोल. चोर म्हणला हा हे मला जमेल. मग झाली ती भेट झाली नामदेव महाराजांची. नामदेव महाराज निघून गेला, हा निघून गेला. एक रात्री तो चोरीला निघाला आणि त्या रात्री त्याच नगरात त्या देशाचा राजा सुद्धा वेश पाठवून देखरेखीला निघाला होता. काय चाललंय आपल्या नगरात बघण्यासाठी. तो राजा गारुड्याच्या वेशात होता आणि हा चोर दिसला त्याला. राजाने चोराला विचारलं कुठे निघालास. म्हणजे गारुड्याने त्या चोराला विचारलं कुठे निघालास. आता चोराने नामदेवांना खरं बोलायचं वचन दिलं होतं. चोर म्हणला मी चोरी करायला चाललोय. आता राजा मनात चकित झाला, म्हणला ह्याची आता परीक्षा बघू. मग असं दोघांचं ठरलं की त्या गारुड्याने चोराला गुप्तधन दाखवायचं. ते चोराने चोरायचं, चोरण्याचं कौशल्य चोराचं, पण ह्याने दाखवायचं म्हणून दोघांनी निम्म वाटून घ्यायचं. ठीक आहे म्हणला, चालेल दाखवा मला. मग राजाने काय केलं, त्याला हळूहळू त्या राजमहालाकडे गेला तो, आणि राजमहालाचा गुप्त मार्ग त्याला माहित होता. तो एकदम खजिन्याशी जात होता. तर राजा त्याला खजिनाशी घेऊन गेला आणि म्हणलं जा आत, एकदम भरपूर पैसे तुला मिळतील, खजिना आहे राजाचा, जे चोरी करून. तो आत गेला चोर आणि त्याने एक संदूक फोडली, त्यातली एक छोटी पेटी उघडली. त्याच्यात 3 हिरे होते, अत्यंत मौल्यवान 3 हिरे. तर चोराने विचार केला हे 3 हिरे मी नेले तर वाटती कशी करायची, म्हणून त्याने 3 नाही 2च घेतले आणि तो बाहेर आला आणि राजाच्या हातावर एक ठेवला, ह्या अर्धा तुझा वाटा, आणि म्हणून तो निघून गेला. आता ह्या खरोखर राजाला हे सगळं माहिती होतं त्याच्यातल्या हिऱ्याची, म्हणून त्याला प्रामाणिकपणा खूप आवडला चोराचा. ठीक आहे, त्यात तो प्रसंग तिथे संपला. नंतर दुसऱ्या दिवशी महाराजांच्या महालात चोरी झाल्याची बातमी सगळीकडे आली. मग प्रधानाला विचारलं की तुम्ही आता चोर शोधून काढा, राजाने सांगितलं. आता सगळे अट्टल चोर पकडून त्या प्रधानाने हजर केले आणि सगळ्यांना विचारलं कोणी चोरी केली, कोणी चोरी केली. लगेच हा जो आपला चोर होता तो त्याने हात वरती केला आणि सांगितलं मी चोरी केली, कारण खरं बोलायचं होतं. तो खरं बोलला. तो काय म्हणला,
मग राजाने सांगितलं जा प्रधानाला की जा आणि ती आपल्या खजिन्यातली जी पेटी आहे हिऱ्याची ती घेऊन ये. प्रधान आत गेला. पेटीत पाहिलं तर एक हिरा होता. प्रधानाने विचार केला की सगळे हिऱ्याची चोरी झालेलीच आहे आणि हा एक राहिलाय बहुतेक, तर आता हा आपल्याला मिळेल. आणि चोर तर एक कबूल झालेलाच आहे की मी हिरे चोरले म्हणून. त्याप्रमाणे तो आला आणि म्हणला हो गेले सगळे हिरे चोरीला गेले. तर चोरांनी सगळी घडलेली हकीकत राजा तिथपर्यंत सांगितली होती आणि सांगितलं की ते 2 झाले होते, मी तुम्हाला एक दिला आणि हा एक माझ्या वाट्याचा आहे, हा घेऊन टाका, आता माझ्याकडे काही राहिलं नाही. राजाला म्हणजे 3 हिरे होते, म्हणजे एक असला पाहिजे आत. आणि प्रधान तर म्हणतो हिरे गेले चोरीला सगळे. आणि राजाला सगळं हे माहीत असल्याकडे त्यांनी प्रधानाला सांगितलं की हा म्हणतोय ते बरोबर आहे, तुझ्या खिशात 3रा हिरा आहे तो काढ. आणि प्रधानाला तो नाईलाजाने काढायला लागला. अशा पद्धतीने त्या प्रामाणिकपणे वागल्यामुळे चोराला तर त्रास झाला नाही. आणि राजा चोराला म्हणाला की हा प्रधान रॅम्बिस आहे, याला मी आता काढून टाकतो नोकरीवरून आणि तू आजपासून माझा प्रधान हो. आणि ते ऐकल्यानंतर चोर पळायला लागला, लांब पळायला लागला तिथून. तर राजाने त्याला ओरडून विचारला तू का पळतोस. तो चोर पकडला त्याला, परत तो आणला त्या राजासमोर. तो चोर गयावया जरा राजाने म्हणला अहो मला प्रधानकी नको, मी त्या नामदेव महाराजांचं 15 मिनिटं कीर्तन ऐकलं आणि त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मी ऐकली तर मला प्रधानपद मिळालं. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या तर मला काय गोष्टी मिळतील, मला काही तुमची प्रधानकी नको, असं म्हणून तो पळायला लागला. थोडक्यात चांगल्या संगतीने कसा बदल होतो, फक्त त्या संगतीत जे काही आपल्याला कळलं त्याचं पालन आपल्याला करायला पाहिजे. संगतीचं महत्व, असंगतीचं किंवा कुसंगतीचे धोके, सत्संगतीचं साकडं सांगत आयुष्याला वळण लावत संत आपल्या आयुष्याला वळण लावत असतात. सत्संगतीच्या योगाने अनेक माणसं उद्धरून गेली. लंकेचा शोध करत असताना हनुमानाला त्याच्या मार्गात अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यायला लागलं. तर त्या आव्हानाचा सामना हनुमंतांनी केला. वेगळ्या वेगळ्या राक्षसी वाटेत आल्या, त्या राक्षसीला त्यांनी मारलं. परंतु राक्षसीला त्याने मारून पुढे तो गेला, परंतु त्या सगळ्या राक्षसींचा उद्धार झाला. म्हणजे त्या राक्षसी होत्या परंतु हनुमंतांच्या हातून त्याचा वध झाला म्हणून त्यांचा उद्धार झाला. ही गोष्ट खूप मोठी आहे, आपण कधी जमेल तर पुढच्या श्लोकामध्ये बघूया कुठल्या तरी विवेचनामध्ये. आणि ही एक काय म्हणतात ती प्रतीक कथा आहे, म्हणजे अध्यात्मात साधकांनी कशा पद्धतीने प्रयत्न करायचे, आपल्याला त्रिगुणातून आपली प्रगती कशी साधायची ही कथा आहे, ती आपण पुढच्या वेळेला बघू. आज आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तर आपल्याला ह्या सत्याचं महत्व जे आहे ते आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्या ठिकाणी समजून सांगतायत, ते आपण समर्थांच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि ह्या विवेचनाचा आता समारोपाकडे जाताना ह्याच्यामध्ये स्वामीजींनी जी काही आपल्याला विवेचन केलेलं आहे 45 श्लोकाचं ते आपण बघूया. एक अधिकारी पुरुष होता, म्हणजे अध्यात्माचा अधिकारी, आणि त्याचा एक चांगला जिज्ञासू शिष्य होता. उच्च कोटीतला होता तो सुद्धा. त्याला ब्रह्मभेटीची तळमळ लागून राहिली होती. त्यांनी गुरूंनी सांगितलेल्या सगळ्या उपासना केल्या आणि शेवटची उपासना म्हणजे एक 3 वर्षाचं व्रत होतं. त्याच्यामध्ये मीपणा, अहंकार, अधिकार, द्वेषबुद्धी सगळं सोडून देण्याचं ते 3 वर्षाचं व्रत होतं. ते सगळं व्रत पूर्ण केलं. शिष्य गुरुपुढे उभा राहिला आणि गुरुनी विचारलं तुझी इच्छा काय आहे, आता तू काय करणार आहेस. शिष्य लगेच अधीरतेने म्हणाला मला मोक्षाची इच्छा आहे, मोक्ष काय ते सांगाय, ते मला सांगा, ते मी मिळवू इच्छितो. आणि गुरुनी कपाळाला हात लावला आणि तो म्हणला तुझं बोलणं अजून तर मी पासून सुरू होत आहे, कसला तुझा अभ्यास झालाय. शिष्याने बिचाऱ्याने मान खाली घातली. सर्वोत्कृष्ट शांतीला अहंकाराचा सुद्धा वारा, अत्यंत कमी अहंकार सुद्धा सहन होत नाही, हे या कथेचं मर्म आहे आणि तेच त्या श्लोकाचं सुद्धा मर्म आहे. अर्थात या श्लोकामध्ये श्री रामदासांनी मुळातली पायरी सांगितली आहे. मनाची समता मोडणाऱ्या दुर्जनाची संगत तू सोडून दे आणि समतेने वाग, असा हा श्लोक सांगतो. श्रीरामाची आठवण ज्याच्या संगतीने विसरली जाते त्याची संगत काय कामाची, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी
स्वामीजी करतात. आणि म्हणून समर्थांनी आणि सगळ्या सत्पुरुषांनी आपल्याला ह्या सगळ्याचं का करायचं, कशासाठी करायचं आणि कसं करायचं हे सगळं सांगितलेलं आहे. ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न ह्या 5 श्लोकांच्या माध्यमातून केला. सारांश असा या 5 श्लोकांचा की थोडा शोध, थोडा प्रयत्न आवश्यक आहे, पण अतिचंचलता आणि इकडे तिकडे फार हिंडणं, धरसोड करणं उपयुक्त नाही. ते पुरता प्रयत्न आवश्यक आहे. ध्येय कुठलं, तिथे पोहोचण्यासाठी आपला मार्ग कुठला आहे समजलं पाहिजे. जेव्हा स्वतःला काही काळ तरी विसरण्याचा आपण सराव करतो किंवा ध्यान करतो, त्यावेळेला आपण अत्यंत छान शांती अनुभवतो. ती शांती, तो आनंद वर्णनातीत असतो. स्वतःला विसंकार सोडण्यातला तो आनंद असतो. आणि अशा अखंड एकतेने रघुनायका आपुलेसे करावे हे साध्य होतं. कर्माचं फळ सगळ्यांनाच भोगावं लागतं. अगदी देवांची सुद्धा यातून सुटका झालेली नाही. म्हणून आपल्याला स्वतःच्या कर्मावर सतत लक्ष ठेवलं पाहिजे. अनावश्यक बोलणं म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालवणं आहे. म्हणून अनावश्यक बोलणं टाळणं हे परमार्थिकानं नाही तर प्रपंचिकासाठी सुद्धा आवश्यक आहे. समाधान मिळणं मुळात अवघड आहे, पण जेव्हा कधी ते समाधान मिळालं तर ते सुद्धा वाईट संगतीने भंग पावतं, नाहीसं होतं. म्हणून सत्संगतीच्या योगाने अनेक माणसं उद्धरून गेली आणि म्हणून प्रत्येकाने सत्संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा. आणि हा सगळा बोध आपल्या बुद्धीला, आपल्या विचारांना असं समर्थ सांगताय. आपल्याला सर्वांच्या वतीने, कारण ह्या प्रार्थनेचे विचार आपल्याला ह्या सगळ्या विवेचनाचं चिंतन स्वतः कसं करता येईल हे सांगणार आहे. ते म्हणतो. नंतर हे 5 श्लोक आपण 5 आपण म्हणूया आणि मग ह्या ठिकाणी आपण प्रार्थना वगैरे होऊन झाल्यानंतर आपण हा पाठ पूर्ण करूया. आत्मचिंतन प्रार्थना म्हणतो सगळ्यांच्या वतीने. आपण याच मनस्थितीमध्ये जा. आपण हा असा विचार करतोय, माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसं बनलं आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल इतरांना देण्यावर आत्मचिंतन करीन. खोटं समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम सत्सत ब्रह्मार्पण. आता आपण ते 41 एकदा म्हणूया आणि मग स्वास्थ्य प्रार्थना जोडून आणि मग 5 श्लोक म्हणतो. आपण मनपूर्वक लक्ष देऊन ऐका. त्या पद्धतीने थोडं आपलं या निमित्ताने डिव्हिजन होईल. श्रीराम. बहुहिता सौख्य होणार नाही, चिणावे परी मातुडे हित काही. विचारे बरा अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बहुतां परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना सज्जना एक जीवी धरावी, जनी आपुले हित तुवा करावी. रघुनायकाय वीण बोलू नको, सदा मानसी तो निज ध्यास हो. मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आधरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखाला घियांडेवीत जावे. जयाचे संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लावे. तये संगतीची जनी कोण गोडी,
जये संगतीने मती राम सोई श्रीराम जय जय रघुवीर समर्थ हरिओम हरिओम. माधुरीताई प्रार्थना म्हणतील. हरिओम. ते बाहेर गेले. मी म्हणते आंतरशक्ती विकास प्रार्थना. अनंत अस्तित्वाचे आणि विशालतेचे प्रतीक असलेल्या महाशून्य बिंदूचे एकाग्र चिंतन करून मी ही प्रार्थना करीत आहे. माझी आंतरिक शक्ती विकसित होण्यासाठी ही प्रार्थना मला सहाय्यभूत हो. माझ्या मनाच्या दृढ निश्चयाने शरीरातील असंख्य पेशी आणि संप्रेरके यामध्ये अपूर्व ऊर्जा निर्माण हो. मानसिक धैर्य, शांती आणि ज्ञानपूर्व निष्ठा यामुळे माझी आंतरिक शक्ती अधिक बळकट होत आहे. या प्रक्रियेत पूर्ण जीवनासाठी माझी प्रतिकार शक्ती, संरक्षक शक्ती अधिकाधिक दृढ हो ही प्रार्थना. हे सर्वशक्तिमान निसर्गा, मी माझ्या जीवनाला हेतू विशालतेचे ज्ञान, सत्कर्म आणि सर्व कल्याणाचा संकल्प याची जोड कायम ठेवीन. या ज्ञानसिद्ध प्रयत्नाने माझे, कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे आणि मानवतेचे कल्याण हो ही प्रार्थना. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम तत्सत समतार्पणमस्तु. हरिओम तत्सत ब्रह्म समतार्पणमस्तु. हरिओम. हरिओम. कोणाला काही बोलायचं असल्यास हरकत नाही. चला लॉग आउट करूया. हरिओम सगळ्यांना. धन्यवाद. चालेल. काही सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया ग्रुपवर टाका. भेटूया पुढच्या रविवारी. हरिओम.